हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, के टी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. आज तर बघा मी एक साथ किती कट केलेले आहेत ते तुम्ही मला दाखवत आहे. तर इथे बघा 4 ते 5 अस्तर मी घेतलेले आहेत आणि एक साथ मी कट करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. आपला वेळ खूप वाचतो. तर ट्राय करा मैत्रिणींनो. कैची चांगली घ्यायची आणि आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे बघा मी एक साथच कट करत आहे. 4, 5 किंवा 6 अशा पद्धतीने. आणि कैची जर चांगली असेल तर 10 सुद्धा मी करते. एक साईडला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे आणि अस्तर एक साथ ठेवायचे आहेत. एक कस्टमरचे जर ब्लाऊज असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायला. तर हे बघू शकता इथे मी ते 4 ते 5 ब्लाऊज मी आता करत आहे. तर ते अशा पद्धतीने मी ड्रॉफ्टिंग करून घेतलेले आहे, पिनअप करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कटिंग करायला घेतलेला आहे. आणि पाठीमागचा जो गळा आहे ते कसे गळे वेगवेगळे सांगतात शिवायला, त्यामुळं मग गळ्याला काय करायचं नंतरून तुम्ही शेप द्यायचा आहे. फक्त शेप द्यायचा, त्यामुळं तुम्ही ते नंतरून पण करू शकता, वेगवेगळे शेप देऊ शकता गळ्याला. तर इथे माझी कटिंग मी सुरुवात केलेली आहे करायला. तर ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा. तर इथे कटोरी ब्लाऊज होते, त्यामुळं मग मी एक साथ असे ड्रॉफ्टिंग करून घेतलेले आहे. स्लीवसुद्धा एक साईजचीच होती माझ्याकडे आणि त्यांना पण एक साईजची शिवायची होती, त्यामुळं मग मी ड्रॉफ्टिंग करून घेतलेले आहे. जर वेगवेगळे शिवायचे असेल तर मग स्लीव आपण नंतर कट करू शकतो. तर इथे आपली कटिंग करून झालेली आहे मैत्रिणींनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता.